आज आपण जो विषय बघणार आहोत तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. गेल्या काही दिवसांमधल्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील तर तुम्हाला माहिती असेल की मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे आणि भाजपचे खासदार संबित पात्रा या दोघांचं व्हॉट्सअप हॅक झालं होतं. या दोघांच्या कॉन्टॅक्ट मधल्या लोकांना अर्जंट पैसे पाठवा असे मेसेज गेले आणि मग त्यांनी स्वतः सोशल मीडियावर येऊन लोकांना सावध केलं की अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. हा हॅकिंगचा प्रकार नेमका कसा घडला, अशा प्रकारे तुमचं व्हॉट्सअप हॅक होण्यापासून बचाव कसा करायचा आणि जर हॅक झालंच तर पुढे काय करायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भादी. सगळ्यात आधी इथे लक्षात घ्या की हा स्कॅम फक्त या दोघांसोबतच झालाय असं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मराठी अभिनेत्री वनिता खरात या सगळ्यांसोबत असाच प्रकार घडलाय. आणि या सगळ्यात एक ठराविक पॅटर्न दिसतोय. हाच पॅटर्न सहसा सगळे हॅकर्स फॉलो करतात. यातला मेन मुद्दा असतो कॉल फॉरवर्डिंग. तुम्हाला आधी एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. समोरची व्यक्ती स्वतःला तुमच्या टेलिकॉम कंपनीचा प्रतिनिधी, कुरिअर बॉय किंवा बँक अधिकारी असल्याचं सांगते. ते तुम्हाला इंटरनेटचा स्पीड वाढवण्याचं, 5G ऍक्टिव्हेट करण्याचं किंवा एखादं महत्त्वाचं पार्सल मिळवण्याचं आमिष दाखवतात. यानंतर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर *401* हा कोड आणि पुढे एक मोबाईल नंबर डायल करायला सांगतात. हा कोड खरं तर कॉल फॉरवर्डिंगचा आहे. तुम्ही ही प्रोसेस फॉलो केली की तिथून पुढे तुमच्या फोनवर येणारे सगळे कॉल्स हे त्या हॅकरने सांगितलेल्या नंबरवर फॉरवर्ड होतात. त्यानंतर हॅकर स्वतःच्या फोनमध्ये तुमचा नंबर टाकून व्हॉट्सअप लॉग इन करतो. व्हॉट्सअप व्हेरिफिकेशनसाठी तो कॉल मी हा ऑप्शन निवडतो. आता तुमच्या नंबरवर येणारे कॉल्स तर फॉरवर्ड होऊन त्यालाच जाणार. त्यामुळे मग व्हॉट्सअपचा व्हेरिफिकेशनसाठीचा कॉल देखील थेट हॅकरला जातो आणि त्याला OTP मिळतो. या OTPने मग तो तुमचं व्हॉट्सअप त्याच्या फोनमध्ये लॉग इन करतो आणि तुमच्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्यांना मेसेज पाठवायला लागतो की मला अर्जंट पैशांची गरज आहे, या अकाउंटला पैसे पाठवा. तुमच्या नंबरवरून आलेला मेसेज बघून ओळखीचे लोक लगेच पैसे पाठवतात आणि ते हॅकरला मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपलं व्हॉट्सअप सुरक्षित कसं ठेवायचं, म्हणजे ते हॅक होऊ नये यासाठी काय करायचं. सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करणं. यासाठी तुमच्या व्हॉट्सअपच्या सेटिंग्समध्ये जा, तिथे अकाउंटवर क्लिक करा आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करा. इथे तुम्हाला तुमचा स्वतःचा असा एक 6 आकडी पिन सेट करावा लागेल आणि सोबतच तुमचा ईमेल ID द्यावा लागेल. या एका छोट्याशा सेटिंगचा फायदा असा आहे की जरी एखाद्या हॅकरने तुमचा OTP मिळवला तरी या 6 अंकी पासवर्ड शिवाय तो कोणत्याही दुसऱ्या डिव्हाइसवर तुमचं व्हॉट्सअप उघडू शकणार नाही. यासोबतच दुसरी महत्त्वाची काळजी म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून तुमच्या फोनमध्ये 400 किंवा दुसरा कोणताही MMI कोड डायल करू नका. तुम्हाला SMS वर आलेला कोणताही OTP, मग तो बँकेचा असो किंवा व्हॉट्सअपचा, कुणालाही शेअर करू नका. तसंच व्हॉट्सअपवर किंवा मेसेजमध्ये आलेल्या अनोळखी आणि संशयास्पद लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका. आता ही सगळी काळजी तर तुम्हाला माहितीच आहे की घ्यायची असते. तुम्ही सगळी काळजी घेतली, पण काही ना काही होऊन दुर्दैवाने तुमचं व्हॉट्सअप जर हॅक झालंच तर काय करायचं. सगळ्यात आधी तर पॅनिक होऊ नका. तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअप पुन्हा उघडा, मोबाईल नंबर टाकून SMS OTP मागवा आणि लॉग इन करायचा प्रयत्न करा. तुम्ही इकडे लॉग इन केलं की तिकडे हॅकरच्या फोनमधून व्हॉट्सअप आपोआप लॉग आउट होईल. अनेक वेळा हॅकर्स अकाउंट हॅक केल्यानंतर स्वतःच 2 स्टेप व्हेरिफिकेशन पिन सेट करतात. अशा वेळी तुम्ही पूर्णपणे लॉग इन तर करू शकणार नाही, पण हॅकरच्या फोनमधून लॉग आउट झाल्यामुळे पुढची प्रोसेस करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. मधल्या काळात तुम्हाला काय करायचंय तर लगेच तुमच्या ईमेलवरून support@whatsapp.com या ऑफिशियल ID वर एक मेल करा. या मेलच्या सब्जेक्टमध्ये लॉस्ट किंवा स्टोलन, प्लीज डिॲक्टिव्हेट माय अकाउंट असं स्पष्टपणे लिहा आणि मेलच्या मुख्य भागात तुमचा मोबाईल नंबर कंट्री कोड सोबत म्हणजे भारतासाठी +91 लावून मेन्शन करा. यानंतर व्हॉट्सअप तातडीने तुमचं अकाउंट डिॲक्टिव्हेट करेल. त्यानंतर 30 दिवसांच्या आत तुम्ही कधीही पुन्हा लॉग इन करून तुमचं अकाउंट परत मिळवू शकता. या सगळ्या टेक्निकल प्रोसेसच्या आधी एक गोष्ट करणं महत्त्वाचं आहे, ते म्हणजे बाकीचे सोशल मीडिया हँडल्स किंवा अन्य मार्ग वापरून आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हे सांगणं की माझं व्हॉट्सअप हॅक झालंय. कोणत्याही मेसेजला रिप्लाय करू नका आणि पैसे तर अजिबात पाठवू नका. दुसरं एक महत्त्वाचं काम म्हणजे जर तुमच्यासोबत देखील कॉल फॉरवर्डिंग या प्रकारातूनच स्कॅम झाला असेल तर सगळ्यात आधी तुमच्या नंबरचं कॉल फॉरवर्डिंग बंद करा. यासाठी तुम्हाला फोनचा डायलर उघडून ##002# हा कोड डायल करायचा आहे. हा एक युनिव्हर्सल इरेजर कोड आहे. हा डायल केल्यानंतर तुमच्या नंबरवर सुरू असलेलं कोणत्याही प्रकारचं कॉल फॉरवर्डिंग एका सेकंदात बंद होतं. हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर कॉल फॉरवर्डिंग इरेजर सक्सेसफुल असा कन्फर्मेशनचा मेसेज दिसेल. कॉल फॉरवर्डिंग फक्त व्हॉट्सअप हॅक करण्यासाठी वापरतात असं नाही, तर त्यातून बाकीचे कामाचे फोन, बँकेचे फोन हे देखील हॅकरकडे जाऊ शकतात. त्यामुळे कॉल फॉरवर्डिंग पहिला बंद करणं गरजेचं आहे.
बाकी असं काही घडल्यास त्याची तक्रार सायबर विभागाकडे करणं देखील गरजेचं आहे. यासाठी तुम्ही भारत सरकारच्या अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर जाऊ शकता किंवा 1930 या सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता. आजकाल आपला फोन हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालाय आणि आपला फोन नंबर तर आधारपासून सगळीकडे लिंक असतोय. त्यामुळे या गोष्टी सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. सो आजच WhatsAppवर 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा आणि सुरक्षित राहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.